गुड इव्हनिंग फ्रेंड्स, सिद्धार्थ ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. आज सकाळी मला काही व्हिडिओ काढणं जमलं नाही आहे. आज हे बघा, मी दिवसभर माझ्या पिल्लूकडे होते, विरांशकडे, आणि बघा आले तर बघा आज सरप्राईज मला. आज माझा हो, मी आल्यानंतर कळालं ना मला की हे करणार आहे ते. तर आज माझा बर्थडे आहे. तर बघा घरी मला नाही वाटलं की असं हे एवढं बर्थडेचं हे लावतील फुगे निगे, मला वाटलं नव्हतं. आणि मी आत्ता आले तर दिसलं तर त्यांचं फुगे फुगवणं चालू आहे. लेकीनी म्हणून केलेले हे बर्थडे बघा. मी विरांशकडे होते. संध्याकाळी जेवायचं ठरलेलं आहे, बाहेर जायचं आहे. पण मला माहीत नव्हतं की हे थोडे सेलिब्रेटसाठी फुगे हे करणार आहेत. फुगा फुटेल लगा फुगा. हो, आता आवडती आहे. आता माझं आवडती मी. हे बघा मी रेडी झालेली आहे. हे बर्थडे हे मुली मोठ्या झाल्यापासून आमचे बर्थडे साजरे होतात. म्हणजे मुली इंजिनिअरिंग झाल्या, जॉब लागल्या, त्यावेळेसपासून आमचे हे बर्थडे साजरे होतात. नाहीतर बर्थडे आम्हाला काय माहीतच नव्हता. हो की नाही? बर्थडे माहीत होते का आपल्याला? बर्थडे मुलींची किती 5 वर्षापर्यंत आम्ही बर्थडे केलेले आहे. मुली 5 वर्षाच्या होईपर्यंत मोठे बर्थडे केले. आता म्हणजे आता चालू केलं आहे मुली मोठ्या झाल्यानंतर. तरीच चला मम्मी तुझा बर्थडे, पप्पा बर्थडे असं करून ते आमचे बर्थडे सेलिब्रेशन होतात. नाहीतर खरंच इतक्या वर्षात कधी बर्थडे सेलिब्रेशन हा प्रकार माहीतच नव्हता. आता बघा हे पण तयार झालेत. मोबाईलमध्ये गुंग असलेला हा माझा नवरा. किती 30 गाणं आपण रील करूया नंतर. अहो हे डेली ब्लॉग्स काढते. बघा हे माझे मिस्टरही तयार झालेले आहेत. त्यांनीच हा सगळा उपद्व्याप केलेला आहे बर्थडे सेलिब्रेट करायचा. आता मग आम्ही छोटूची वाट बघतो आमच्या विरांश आणि त्याची मम्मी येईल. त्यावेळेस वाढदिवस सेलिब्रेट केला जाईल. आमचे ते सेलिब्रिटी येते. छोटी पण तयार झाली बघा. ते बघा कशी डुलूट चालली आहे. आतमध्ये ठेवून बाळा, ते कुठं ठेवलं ते? थांब मी ठेवते, पुन्हा सापडत नाही. हां ठेवते, हां ठेव. मग काय ही पण छोटी पण तयार झाली माझी. आणि तिचे मिस्टर बसलेले आहेत. त्यांचा कॉल चालू आहे, काम चालू आहे, त्याच्यामुळे तो बसलेला आहे कामावर. लॅपटॉप हातामध्ये घेऊन आतमध्ये बसलेले, कॉल चालू आहेत. आता बघू, वाट बघत बसलेलं आहे कधी येतात कधी येत. मला हे मगाशी एवढी भय करत होती, तुझं अजून आवडलं नाही, तुझं अजून आवडलं नाही. आता मी पण दिशावरून बसली. बघा आमचा सेलिब्रिटी आलाय बघा. बघा आमची सेलिब्रिटी आली. बापरे आले आपली सोनडी. अरे बापरे, मस्त केक. मस्त केक आणलाय. कशाला आणत बसले तेवढं? कशाला आणत बसले? बघा बघा कसा गोंधळ. बोला बाबाला. आमची पिल्लुडी बघा कशी छान. काय करा म्हणून दूध पिलं का? जास्त नकोच त्याला हे करायला. फ्रीज मध्ये 15 मिनिटं आहे, राहू दे फ्रीज मध्ये ठेव. अरे नाही त्याचं तुम्ही कट करू आपण तो जेवायच्या वेळेस. हां चालेल. मग दात बंद करून घे ना. काय देऊ तुला? डिश देऊ काय देऊ?
बस त्याला नको देऊ आता. मी तुला देईन, हात धुवून आले. कमी कट करतो पण तुला देऊ दे कसं म्हणतो मला मला म्हणतो दे छान आहे ना छान छान म्हणून दोघे एक साथ बरोबर अबो ए दाम इकडे बघ हां पूजा 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 पूजा
मम्माला जाऊ का? कसं बघतो गप ना रे. खा ना मग, त्याला काय? ते थोडं बरोबर. तो बरोबर हो, मी घेते थोडं. खा 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 नाही तुला द्या लागले खा खा मी नाही घेते तू पण हा. ए बाबा थांब तू जरा. गेले वर. अरे खा. सोन्याचा आमच्या पिकअप दे कसं काय का घे ना आपल्या हाती राहिली नाही मला पाण्याला हलता येते. कशी मस्ती करते का सोना कुठे जायचं नका जातो तो काय करतो चिपटे घेतल्यावर मग घेतो त्याला म्हणून ते घाबरला ना तर मला ते- भीती वाटते मनोडी चला 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 आज 5 वाजता ठेवायचं होतं 5:30ला ठेवलं. संपतच नव्हतं काम. चला आता आम्ही निघालोय आता चल. जेवायला या सगळेजण तुम्ही गेलं वर मी निघालोत आता सगळेजण जेवायला बाहेर प्रसादालय म्हणून हॉटेल आहे ना गजानन महाराजांचंच आहे ते तिथले सगळे आता बघू पहिल्यांदाच निघालोय आम्ही तिथे जातोय जेवायला कशी आहे सिस्टीम काय ते बघूया थाळीची पद्धत आहे वाटतं तिथे थाळी खातात बघू आता प्रसादालय बघायचं बघा प्रसादालय कुठं आलं का मला हां हे प्रसादालय गाडी पार्किंग करतात नाही वाटत आहे म्हणजे गाठ हा तसं एवढा नाही की खूप थंडी वाजण्यासारखं अगदीच ते काय थंडी हा असती का आण जॅकेट आण जा जॅकेट आण जा जॅकेट 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 बघा 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 आम्ही इथं पोचलेलो आहे कुठल्या प्रसादालय मस्त आहे ना आता आम्ही जेवण आटपून घरी निघालोय छान वाटलं प्रसादालयमध्ये जेवण छान होतं पहिलाच अनुभव होता त्या हॉटेलमध्ये गजाननाची मूर्ती बघून तर खूपच छान वाटलं प्रसन्न वाटते महाराजांची मूर्ती बघितल्यानंतर आता आम्ही घरी निघालोय रस्त्याने गर्दी पण आहेच आहे आता आपण भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर